हॅलो फ्रेंड्स, आपण आत्ता सुद्धा परत या आर्ट गॅलरीमध्ये जाऊत, राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी. आणि या आर्ट गॅलरीचं जे क्युरेशन आहे ते अर्चना मॅडमनीच केलेलं आहे. ह्या आहेत अर्चना पराडकर मॅडम. नमस्कार अर्चनाजी. नमस्कार सर, आपण आता त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. तर अर्चनाजी, मला सांगा, तुम्ही हे क्युरेशन केलं तर काय प्रोसेस होती तुमची या क्युरेशन मागे? क्युरेशन म्हणजे मुख्य म्हणजे आम्ही सगळे मित्रमैत्रिणी जे वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये, कोणी इंटिरियर डिझायनर आहे, कोणी ज्वेलरी डिझायनर आहे, राईट, ते वेगवेगळ्या प्रोफेशन मधले आहेत, पण त्यांच्याकडे कला खूप छान आहे. त्यामुळे मग विचार केला की या सगळ्यांना एकत्र आणून कार्य एक एक्झिबिशन करायचं, तर त्यांची कला त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हल्ली ते हँड पेंटेड किंवा ऍक्च्युअल स्वतः केलेले पेंटिंग्स किंवा आर्टवर्क असेल त्याला जास्त महत्त्व. आजच्या या डिजिटल युगामध्ये हँड पेंटेडला खूप व्हॅल्यू आहे. येस, कारण की डिजिटल कोणी करू शकतं, पण हँड पेंटिंग इज थोडं डिफिकल्ट आणि थोडं युनिक असतं हँड पेंटिंग. दॅट विल बी ओरिजिनल आर्ट. हा, ओरिजिनल आर्ट होईल. राईट राईट राईट. तर या क्युरेशन मध्ये काय एक्झॅक्टली प्रोसेस असतो तुमचा? तर तुम्ही पहिल्यांदा तर आर्टिस्ट लोक ठरवणार कोण एक्झिबिट करणार, आणि प्लस तुम्ही त्यांच्या आयटम्स मध्ये सुद्धा सिलेक्शन तुमचं असतं का त्यांचं असतं, कसं असतं? नाही, आर्टवर्क मध्ये अर्थात त्यांना जी योग्य वाटतात की एक एवढी एक साधारण फॉर एक्झाम्पल आपण 5 पेंटिंग असतात, तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला जी आवडतात आणि तुम्हाला जे डिस्प्ले करायचे ती आम्हाला पाठवून द्या. साधारण 10 पाठवा, 50 पाठवा, 20 पाठवा, तुमच्यावर आहे. त्याच्यावरनं आम्ही सिलेक्ट करतो. ओके, त्याच्यावरनं आम्ही सिलेक्ट केली. त्यातून पण म्हणजे आम्हालाच प्रश्न पडला की काही काही तर 70 पेंटिंगचे फोटो पाठवले आणि कसं सिलेक्ट करायचं त्याच्यामध्ये. पण तुम्ही एक स्पेस डेडिकेट करणार, राईट? जसं आता त्या सुद्धा अर्चना मॅडमच्याच आर्ट छत्र्या आहेत, डिझायनर रेनबो अम्ब्रेलाज म्हणून. ह्याला तुम्ही हा स्पेस तुम्ही ठरवला का त्यांनी ठरवलं, कसं असतंय? हे आम्ही ठरवला. हा कॉर्नर तुम्ही त्यांना देणार असं तुम्ही ठरवलं. पण दोनदा तीनदा आम्ही त्या गॅलरीत घेऊन आलो आणि दाखवलं किंवा हा ही स्पेस योग्य वाटते का बघा, हा आम्हाला ही स्पेस योग्य वाटते, तुम्हाला वाटते का बघा, आणि फायनल त्यांना ते योग्य वाटलं. कारण पूर्ण वॉल मिळाली आहे आणि ही पूर्ण ग्राउंड तेवढंच आम्ही अरेंजमेंट करून त्यांना दिली. खूप सुंदर आहे. प्लीज नेक्स्ट टाइम जेव्हा इथं राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये काही एक्झिबिट होईल आणि मॅडम जर काही क्युरेट करणार असतील तर जरूर आम्ही त्यांना तुम्हाला सांगू, प्लीज येऊन व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा. तुमचं स्वतःचं सुद्धा आर्ट इंस्टाग्राम पेज आहे, राईट? हो, आमचं फ्रंट पेजचं इंस्टाग्राम पेज आहे आणि माझं पण अर्चना पराडकर म्हणून इंस्टाग्राम पेज आहे. ओके, मग जेव्हा काही अपकमिंग गॅलरीज मध्ये काही एक्झिबिशन असतील तुम्ही त्याच्यावर करत असाल? त्याच्यावरती आम्ही सगळं पोस्ट करणार, म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचेल. आणि हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी ते बघावं आणि आर्ट अप्रिशिएट करावे आणि सगळ्या कलाकारांना, म्हणजे इस्टॅब्लिश पण आणि नवोदित कलाकारांना पण प्रोत्साहन द्यावं. आणि नेक्स्ट टाइम डिजिट संवादला तुम्ही टॅग करा किंवा कोलॅबोरेट करा. आमचे सुद्धा फॉलोअर्स आहेत. आमचे युट्यूबवर आता जवळजवळ 1000 सबस्क्रायबर आहेत. मोर दॅन 500 to 600 इंस्टाग्रामवर पण आहेत. हळूहळू वाढत आहेत. जरूर आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू त्यामध्ये. नक्की आवडेल. अर्चना पराडकर जी, अजून एक प्रश्न होता की तुम्ही बोललात की यू आर ऑल्सो इन तुमचं स्वतःचं सुद्धा एज्युकेशन फील्ड आर्ट मध्येच होतं, तर त्याच्याविषयी काही सांगाल का? म्हणजे तुम्ही आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये सुद्धा काम केलं तुम्ही म्हणा. हो, मी साऊथ ईस्ट एशियामध्ये होते. माझ्या मिस्टरांची नोकरी असल्यामुळे लकीली मला तिथं जायला मिळालं. मलेशियामध्ये, राईट? मलेशिया, मग 16 वर्ष इंडोनेशियामध्ये आणि 8-9 वर्ष सिंगापूरमध्ये. हो माय गॉड, टोटल किती वर्ष? टोटल 27 वर्ष. 27 वर्ष तुम्ही साऊथ ईस्ट एशियामध्ये, मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया. इंडोनेशियाला असताना मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्ट टीचर म्हणून काम केलेलं आहे. अरे वा. त्यामुळे बाहेरच्या जगातही कला कशी आहे, ती कशी त्याला प्रोत्साहन दिलं जातं त्याची पण एक कल्पना आहे. आणि माझे वडील पण आर्ट टीचर होते. अरे वा, गुड. ते पोर्ट्रेट्स आणि बेसिकली रंगोळी पोर्ट्रेट्स ही त्यांची स्पेशालिटी होती. जे रंगोळीमध्ये ते पोर्ट्रेट्स काढत, म्हणजे कुठलेही गेस्ट आले कुठल्याही फंक्शनला किंवा स्कूल गॅदरिंग असेल किंवा आणि कुठल्या फंक्शन, तर त्यांना खास बोलवायचे, त्या गेस्टचा फोटोग्राफ द्यायचे आणि सांगायचे की या फोटोग्राफवरनं तुम्ही त्यांची रांगोळी काढा. आणि हुबेहूब तशी रांगोळी ते खूप अवघड आहे, ते करणं खूप अवघड आहे. आणि ते प्रिझर्व करता येत नाही. आणि असं नाही की बाबा चित्र कसं आहे, थोडंसं रंगवलं, बाजूला ठेवलं, कंटाळाला, पुन्हा थोड्या वेळाने केलं. स्टार्ट टू एंड एका झटक्यात 9-9, 10-10 तास ते बसून एका झटक्यात ते करायला लागायचं, ते करायचे. आणि अगदी 80व्या वर्षापर्यंत त्यांनी ते केलेलं आहे. वा, सुंदर. त्यांच्याकडनंच मलाही प्रेरणा मिळाली. माझे पहिले कलेतले गुरु तेच.
म्हणून त्यांना ट्रिब्यूट म्हणून आम्ही विचार केला की सगळ्या आमच्या फ्रेंड्सनी की आपण काहीतरी करूया. ओके. त्या ह्याच्यात त्यांना ट्रिब्यूट म्हणून मग हे मी क्युरेशनचं काम आता सुरू केलेलं आहे. खूप सुंदर कल्पना आहे आणि खूप थँक्यू. नोबल कॉज आहे हा. हो. खूप छान गोष्ट करतात तुम्ही. अजून एक तुम्ही आपण मागाशी बोलत होतो तर अर्चनाजींनी सिंगापूरमध्ये त्यांचं जे 50 इयर्सचं सेलिब्रेशन झालं त्यात सुद्धा भाग घेतला, राईट? हो हो. तर त्याविषयी काही सांगा. सिंगापूर म्हणजे SG म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये, SG50 म्हणून त्यांचं खूप मोठं सेलिब्रेशन होतं. करेक्ट. तेव्हा त्यांची परेड होती, त्यामध्ये त्यांनी आम्हाला सिटी मध्ये परेड सिटी परेड होती. त्यात Okay. वेगवेगळे ग्रुप्स, त्यांचे लोकल ग्रुप असे वेगवेगळ्या ग्रुप्सला त्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र मंडळाला पण त्यांनी कॉन्टॅक्ट केलं. अच्छा. त्यामुळे तेव्हा आम्ही भाग म्हणजे तेव्हा असं होतं की आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचं राईट राईट. हा भाग होता. मग लेझिम असेल, शिवाजीच्या ह्याच्यावर असेल, विठ्ठल विठ्ठल असेल, अशी सगळी गाणी एकत्र घेऊन आपलं कल्चर त्यांना दाखवायचं हा त्याच्या मागचा हेतू होता. शिवाजी महाराजांच्या विषयी, विठ्ठल रुक्मिणी देवाच्या विषयी, प्लस आपल्या महाराष्ट्राचे जे काय म्हणू धरोहर किंवा महाराष्ट्राचे जे संगीत आहे, महाराष्ट्राचं जे डान्स आहे, लेझिम, लेझिम ह्याचा तुम्ही प्रोत्साहन सिंगापूरमध्ये केलं. yes. अरे वा. आणि माझी मुलगी पण लहानाची मोठी साऊथ ईस्ट एशियामध्ये झाली, पण तिला पण आपल्या मराठी कल्चरचे Roots ची ओळख. रूट्स आहे तिथे. राईट. तिने पण म्हणली की SG50च्या ह्याच्यात जर लेझिम असेल तर मला पण घ्यायचं. म्हणजे वी वर द फर्स्ट वन की मदर डॉटर डुओ असं त्या ग्रुपमध्ये आम्हीच फक्त होतो की अच्छा. वा. त्याच्यामध्ये भाग घेतलेला. महाराष्ट्र मंडळाचं खूप मोठं ऑर्गनायझेशन आहे ऍक्च्युली. हो. हैदराबाद मध्ये, मी हैदराबादच्या जेव्हा म्हणजे आता मी शिफ्ट झालो हैदराबादला, तर मी सुद्धा तिथल्या मित्रांगण म्हणून आहे, बरं. त्यांचं महाराष्ट्र मंडळशी असोसिएशन आहे, त्यात सुद्धा मी खूपदा पार्टिसिपेट झालोय, बघितलंय. ओके. पण छान आहे, विषय खूप छान आहे आणि तुम्ही जे करताय ते खूप छान गोष्ट करताय. थँक्यू. थँक्यू फॉर युअर टाइम आणि परत Yes. भेटूया. येस. नेक्स्ट टाइम तुमचं जिथे कुठे एक्झिबिशन असेल हो. जरूर व्हॉट्सअपवर जरूर. किंवा इंस्टाग्रामवर कळवा आम्हाला. येस येस नक्की कळू. खूप So- छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. ओके. युट्यूबवर जरूर डिजी संवादला फॉलो करा Yes. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अस. थँक्यू. थँक्यू.